जय महाराष्ट्र, जय विदर्भ। आज माननीय जिल्हा अधिकारी अकोला यांना आम्ही निवेदन दिले। गेल्या 10 जुलैला आम्ही जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात जे आंदोलन शेतकऱ्यांसाठी केले होते, बोगस बियाणे विरुद्ध आम्ही अकोल्यात आंदोलन केले, परंतु तिथं जिल्हा कृषी अधीक्षक मुरली बाबाराव इंगळे आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी श्री संजय मांगीलाल राठोड या 2 व्यक्तीनं आमच्या विरुद्ध खोट्या तक्रारी दाखल केल्या। या 2 अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे। यांनी ज्या पद्धतीनं प्रकरण 10 जुलैचं असल्यानंतर यांनी 3 दिवसानं सूटबुद्धीनं खोटी आमची तक्रार दिली, यासाठी आज या 2 व्यक्तीवर निलंबन झालं पाहिजे, हे सस्पेंड झाले पाहिजेत। यासाठी आज आम्ही माननीय जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले। लवकरात लवकर या 2 अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली पाहिजे, नाहीतर आम्ही अकोला जिल्ह्यात याविरुद्ध मोठं तीव्र आंदोलन छेडणार आहोत आणि लवकरच आम्ही अमरावतीला सुद्धा जाऊन विभागीय तक्रार देणार आहोत। कारण की या 2 अधिकाऱ्यांनी सूटबुद्धीनं खोटी तक्रार दाखल केली। आम्ही आंदोलन केलं, इतर लोकांनी सुद्धा आंदोलन केलं, परंतु त्यांच्यावर कुठलीही तक्रार नाही। आम्ही फक्त आंबेडकरवादी असल्यामुळे आमची यांनी खोटी तक्रार दिली। आज या खोट्या तक्रारी देणाऱ्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केली। आम्ही एसपींना सुद्धा निवेदन दिले, जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिले आणि विभागीय तक्रार सुद्धा आम्ही करणार आहोत। कारण की खोटी तक्रार देणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि बोगस बियाणे विक्री करणाऱ्याला पाठीशी घालून शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या विरुद्ध कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी आज आम्ही माननीय जिल्हा अधिकारी यांच्याशी बोलून निवेदनाच्या माध्यमातून आम्ही कारवाई करण्याची मागणी केली। जिल्हाधिकाऱ्यांनी जर काही कारवाई केली नाही तर उद्या आम्ही अमरावतीला विभागीय तक्रार देणार आहोत आणि विभागीय तक्रार सुद्धा झाली नाही तर आम्ही आंदोलन करून या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हाच निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आज इशारा दिला। लवकरात लवकर या 2 अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन निलंबित झालं पाहिजे, अशी आम्ही मागणी करतो। जय महाराष्ट्र, जय विदर्भ।